विद्यार्थी एक मोबाईल घेऊन असे त्याच्या भोवती घोळका घालून बसलेले असतात की ते पालकांसमोर नाही बघू शकत, पण ते इतर वेळेस ते कोपऱ्यात जाऊन ह्या गोष्टी ह्या बघत असतात. सासऱ्यांचा अफेअर सुनेसोबत, दीराचा अफेअर वहिनीसोबत, काहीही दाखवत आहेत. आम्ही जर नेटफ्लिक्स बघत असू तर हातामध्ये रिमोट ठेवावा लागतो की पुढचा सीन काय येईल याचा कोणाला काही भरोसा नसतो. ज्या प्रकारे महिलांवर मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला कुठेतरी OTT प्लॅटफॉर्म जबाबदार आहे, अशा प्रकारचं मनसेचं म्हणणं आहे. आणि मनसेने यासाठी केंद्रीय मंत्र्यांना आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून OTT प्लॅटफॉर्मवर बंधनं घालावीत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. नेमकं म्हणणं काय, म्हणजे OTT प्लॅटफॉर्ममुळे हे सगळे अत्याचार होत आहेत? मला असं वाटतं की जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर आत्ता गेलात, नेटफ्लिक्स असेल, बालाजी टेलिफिल्म्स असेल किंवा इतर कुठलेही, बरोबर आहे, ॲमेझॉन प्राईम असेल, याच्यावर ज्या पद्धतीने अश्लीलता दाखवली जाते तुम्ही विचारच करू शकणार नाही. आईचा अफेअर मुलासोबत, सासऱ्यांचा अफेअर सुनेसोबत, दीराचा अफेअर वहिनीसोबत, काहीही दाखवत आहेत. आम्ही जर नेटफ्लिक्स बघत असू तर हातामध्ये रिमोट ठेवावा लागतो की पुढचा सीन काय येईल याचा कोणाला काही भरोसा नसतो. आली घाणेरड्या शिव्या, ड्रग्सचं वापर, दारूचं वापर, काय चाललंय काय, आमचं कल्चर काय ना, एक नाही आहेत, खूप आहेत. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आता त्या माझं मत, आम्ही जे म्हणतोय ते पूर्ण OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलतोय ना. सो ह्या सगळ्या जर गोष्टी येणार असतील तर मला वाटतं मग आपलं कल्चर काय राहील, आपली भारताची संस्कृती काय राहील. तुम्हाला मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मागच्या 5 महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे 252 गुन्हे दाखल झालेत. बरोबर आहे. तुम्ही जर आत्ता इंस्टाग्रामला गेलात तर लहान लहान मुलं शिव्या देण्याचे रील्स बनवतात. सो अशा प्रकारची जर कल्चरल हे आपली असणार असेल तर मला असं वाटतं की आम्ही सहन करणार नाही, आम्ही या सगळ्याला विरोधच करणार. तुमचं म्हणणं की विकृती OTT प्लॅटफॉर्ममुळे पसरते? विकृती OTT प्लॅटफॉर्ममुळे पसरते, कारण आम्ही हे कधी मागच्या 5-7 वर्षाआधी हे पाहिलंच नव्हतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला 25वी-30वीला होतो त्यावेळेला अशी कुठलीच गोष्ट नव्हती आणि एवढ्या ओपनली तर नव्हती. ज्या पद्धतीने ओपनली सगळं दाखवलं जातं आहे. अनेक कुटुंब, काल मी सरस्वती शाळेच्या फॅमिलीला भेटलो होतो, त्यावेळेला मी त्यांना OTTचा विषय सांगितला तर त्यांनी सांगितलं आम्हाला, अरे हात जोडून आमची विनंती आहे, आमच्या मुलासमोर आम्हाला मूवी बघताना लाज वाटते. म्हणजे मूवीचं नाव सुंदर असतो म्हणून ती मूवी जर नेटफ्लिक्सला लावली तर त्याच्या पुढच्या सीनमध्ये काय येईल याचा कोणालाच काही भरोसा नसतो. सो ही लोकभावना आहे. तुम्ही कुठल्याही पॅरेंट्सला जाऊन विचारा, त्यांचं मत हेच आहे की OTT प्लॅटफॉर्मवरची जी अश्लीलता ही बंद झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की याला सेन्सॉर आणावं आणि यात जे सगळे जे कंटेंट आहेत हे चेक करूनच, फिल्टर होऊनच लोकांसमोर यावेत, ही आमची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करत नाही, अशाच प्रकारची याचिका दाखल झाली होती. तुम्हाला वाटतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यावर हस्तक्षेप? मग कोण करणार? आम्ही मतदान कोणाला करतो? आम्ही सरकारला करतो ना, आणि मग सरकार बसतं ना. सरकार जर आमच्या बाबतीत जर चांगले निर्णय घेणार नसतील, सर्वसामान्य कुटुंबाला एक चांगला कंटेंट दाखवणार नसाल तर मला वाटतं मग अशा सरकारची काय गरज आहे आम्हाला? मग कोणाचा कंट्रोल आहे याच्यावर? तुम्ही टिकटॉक बंद केलात ना, का बंद केलात? तसंही बंद करू शकता. तुमची जर इच्छाशक्ती चांगली असेल आणि आपली भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील, कारण ही लोकभावना आहे. एक दिवशी ह्याचा नाहीतर उद्रेक होईल आणि लोक रस्त्यावर उतरतील या OTT प्लॅटफॉर्मच्या विरोधात. का नाही उतरणार? जर तुम्ही अश्लीलता या देशात पसरवणार असाल, जर आमच्या संस्कृतीची वाट लावणार असाल, तुम्हाला दाखवायचं ना, आमच्या शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवा. या देशाचा इतिहास एवढा मोठा आहे की तो जर दाखवला तर पुढची 25 वर्ष त्याच्यावरच सिरियल बनू शकतात. पण ते न दाखवता तुम्ही जर आम्हाला अश्लीलता दाखवणार असाल तर मला असं वाटतं ते योग्य नाही. तुम्ही CA टॉपर नावाचा एक आत्ता नेटफ्लिक्सला एक पिक्चर आला आहे, तो बघा. तो बघितल्याच्या नंतर आपण किती विचाराने घाणेरडे झालो आहे, तो ज्यांनी पिक्चर बनवला तो विचाराने किती वाईट असेल याचं ते उदाहरण आहे. म्हणजे लहान लहान मुलं आईवडिलांच्या बाबतीमध्ये चर्चा काय करतात हे त्यात दाखवतात तुम्ही. आणि त्या लहान मुलांना खरं तर बाल कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही संस्कृतीच्या नावावर त्यांना त्या पिक्चरमध्ये घेता आणि अशा गोष्टी शिकवता. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विरोध केला आहे. याच्या पुढे जर यात काही बदल झाला नाही तर नेटफ्लिक्स आणि बालाजी टेलिफिल्म, अहो ते जितेंद्रच्या मुलीचं आहे ना ते बालाजी, एवढी अश्लील आहे ती मुलगी. तिचे पैसे कमवण्यासाठी आमच्या संस्कृतीची वाट लावायला घेतले का बालाजीनी, जितेंद्रनी?
सो आम्ही त्यांनाही घेराव घालायची वेळ आली तर त्यांनाही घेराव घालू. महिलांचं नेमकं म्हणणं काय? तुम्ही सहमत आहात पालक म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून? नक्कीच आम्ही महिला ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे आमचे वरिष्ठ आणि पालक म्हणून एक विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी बंदच झाल्या पाहिजेत. कारण की जसं जाधव साहेब बोलले की टी व्ही लागल्यानंतर अचानक समोर काय येईल माहीत नाही आणि मुलं जे आहेत ते चांगल्यापेक्षा वाईट जास्त कॅप्चर करतात कारण त्यांना ते सोपं वाटतं. कारण संस्कृती शिकायला वेळ जाते आणि अधोगती करायला वेळ नाही लागत, पटकन मुलं ते परिणाम होतोय पुरुषांच्या मानसिकतेवर असं वाटतं? नक्कीच परिणाम होतो आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्याच्या माध्यमातून ज्या दाखवल्या जात आहेत त्यात आम्ही आता कितीतरी मुलं अशी बघितली की विद्यार्थी एक मोबाईल घेऊन असे त्याच्या भोवती घोळका घालून बसलेले असतात की ते पालकांसमोर नाही बघू शकत, पण ते इतर वेळेस ते कोपऱ्यात जाऊन ह्या गोष्टी ह्या बघत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा खूप परिणाम ह्या जनतेवरती होतो आहे, मुलांवरती होतो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बंद नक्कीच झाल्या पाहिजेत. त्यामुळे मनसे आक्रमक झालेलं आहे. OTT प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे विकृतीचं दर्शन दाखवलं जातं आणि यामुळेच ही विकृती पसरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि थेट इशारा मनसेने दिलेला आहे की यावर लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा, बंधनं घालावीत, अन्यथा या कार्यालयावर घेराव मनसेकडनं घातला जाईल. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.